नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित दिनविशेष माहिती असते. महिलांसाठी खास टिप्स, ज्येष्ठांसाठी विशेष व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बदलत्या काळातील वटपौर्णिमा. आता बघा, वटपौर्णिमा ही जी घटना घडलेली आहे किंवा हा जो प्रसंग आहे हा अतिशय प्राचीन काळातला आहे आणि हिंदू पौराणिक कथानुसार तो महाभारतांच्या काळामध्ये घडलेला प्रसंग आहे. म्हणजे आर्यभट्ट किंवा खगोलशास्त्र यांच्या मताप्रमाणे 3000 वर्षांपूर्वी घडलेली ती घटना आहे. आता तेव्हाचा काळ कसा होता आणि आताचा काळ यामध्ये खूप फरक पडलेला आहे. तेव्हा महिलांना, स्त्रियांना घराच्या बाहेर जाण्याची एवढी परवानगी नव्हती. पण आताची जी स्त्री आहे ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. अनेक उच्च पदांवर स्त्रिया विराजमान झालेल्या आहेत. त्यामुळे आताच्या ज्या आधुनिक स्त्रिया आहे त्यांची जीवनशैली ही बदललेली आहे. पण तरीही बघा, त्या परस्पर सामंजस्य राखत आहे. म्हणजे आताच्या काळातील जे सत्यवान आहेत आणि ज्या आधुनिक सावित्री आहे ते दोघंही पती-पत्नी, दोघंही जोडपी मिळून व्रत उपवास करत आहेत. पुरुषसुद्धा आता आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करत आहे. तसेच सामाजिक सामंजस्य असतं. म्हणजे नातं जे असतं, नातं हे दोन्ही बाजूंनी असायला पाहिजे. फक्त स्त्रीकडूनच किंवा फक्त पुरुषाकडून नको. आणि आजकालच्या पिढीमध्ये नातं हे दोन्ही बाजूकडून सांभाळलं जात आहे. दोघंही पती पत्नी एकमेकांचा आदर करत आहे, एकमेकांच्या आरोग्यासाठी काळजी घेत आहेत आणि एकमेकांना वेळसुद्धा देत आहे. म्हणजे हा जो बदल झालेला आहे आजच्या काळामध्ये हा अतिशय चांगला आहे. आता बघा, कोणतंही व्रतवैकल्य करणे आणि ते स्त्रीनेच करावे असा कोणताही कठोर नियम कोणत्याही धर्मात नाही. पण ऐतिहासिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणांमुळे काय झालेलं आहे की पुरुष हा आर्थिक जबाबदारी पुरुषांवर देण्यात आली होती आणि मग स्त्रियांना घरातील मुलांचं संगोपन, कौटुंबिक जबाबदारी ही स्त्रियांवर होती. म्हणून ही व्रतवैकल्य करण्याची जी परंपरा आहे ही स्त्रियांसोबत जोडण्यात आलेली आहे. तसंच काय होतं की स्त्रियांचा स्वभाव हा मुळातच कोमल असतो, सहनशील असतो आणि त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या निष्ठेमुळे घराचं रक्षण होतं. म्हणजे अशीसुद्धा एक भावना आहे. आणि मग त्यामुळे या सर्व कारणांमुळे ही परंपरा स्त्रियांकडेच, म्हणजे स्त्रियांनीच करावी असं हे समाजामध्ये एक रूढ झालं होतं. म्हणजे समाजमानाची ही एक मान्यता होती की हे जे व्रतवैकल्य आहेत हे स्त्रीनेच करायला पाहिजे. आता आजची पिढी असं म्हणेल की 7 जन्मासाठी तुम्ही पतीला मागता किंवा 7 फेरे तिथे घालता, तर ते काय म्हणजे काही करण्याचं कारण नाही आहे. पण ते काय होतं की तेव्हाच्या काळात ते प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम होतं. आणि स्त्री जी असते, स्त्रीला आपण काय म्हणतो की कुटुंबाचं केंद्रस्थान, म्हणजे वुमन एम्पायर म्हटलं तरीही चालेल. आणि स्त्री जी आहे तिला घरची लक्ष्मी मानण्यात येते, ती कुटुंबाचा आधार असते आणि तिच्या त्या कडक त्यागामुळे, निष्ठेमुळे ती कुटुंबाचं रक्षण करते, अशी सुद्धा एक समाज भावना त्या काळामध्ये पण होती आणि आतासुद्धा आहे. आणि ते खरंही आहे. दुसरं हे असतं की उपास तापास करणे, हे जी क्षमता आहे ही स्त्रियांमध्ये जास्त आहे. कारण काय की स्त्रियांचं नातं हे निसर्गाशी जोडलेलं असतं आणि निसर्गाशी जोडलेलं असल्यामुळे त्यांचा प्रेमळ स्वभाव असतो, त्या सहनशील असतात आणि म्हणून मग त्या सगळ्या दृष्टिकोनातून त्या हे करू शकतात. तर आताची पिढी आपल्याला असं विचारेल की वडाच्या भोवती 7 फेऱ्या मारणे, प्रदक्षिणा घालणे आणि मग हे करणे, हे काही म्हणजे 7 जन्मासाठी हे योग्य आहे का? पण तेव्हाच्या या
माध्यमातून स्त्रिया आपल्या पतीविषयीचं प्रेम व्यक्त करत होत्या. आणि तेव्हा कसं की त्यांना स्त्रियांना बाहेर जायला मिळत नव्हतं, म्हणून मग कोणत्याही सणानिमित्तानं त्याला मग एक असं म्हणजे दैवी स्वरूप देण्यात आलं. आणि त्या निमित्ताने मग वडाच्या झाडाजवळ जाणे. आता वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा वडाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देतं, त्यामुळे तेही आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते. म्हणून त्या निमित्ताने मग स्त्रिया ह्या वडाच्या झाडाजवळ जायला लागल्या. आणि स्त्रियांना मुळातच काय आहे की नटणे, सजणे, धजणे, मुरडणे, मिरवणे हे स्त्रियांना आवडतं. मग त्यामुळे स्त्रिया आपलं अगदी नवीन नवीन पारंपरिक साड्या घालून आणि छान व्यवस्थित तयार होऊन वडाच्या झाडाजवळ पूजेला जायला लागल्या. आता तिथे गेल्यानंतर तेव्हाच्या काळात काही अशी वैचारिक देवाणघेवाण फार नव्हती, पण मग काहीतरी आपलं बोलणं असायचं किंवा आपल्याला म्हणजे आनंद घ्यायचा आहे कोणत्याही गोष्टीमधून, तर मग उखाणे तयार झाले. आता तेव्हाच्या काळात कसं की पतीचं नाव किंवा पत्नीचं नाव घेत नव्हते, एकतर बालीचे बाबा किंवा बाल्याचे बाबा किंवा बालीची आई असंच म्हणण्यात येत होतं. म्हणून मग त्या निमित्तानं उखाणं घ्यायचं, पतीचं नाव घ्यायचं, असं त्यामध्ये हे सुरू झालं. नंतरच्या पिढीमध्ये मग अहो, अगं हे सुरू झालं. पण आताची पिढी काय आहे, आताची पिढी तर तू मीच करत आहे, नवऱ्याला तू मी अशामध्येच त्या संबोधतात. तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं लॉजिक हे वेगळं आहे, तेव्हाचं लॉजिक वेगळं होतं आपण असं म्हणू. पण नवीन पिढीच्या डोक्यात हा प्रश्न जरूर आला असेल की तुम्ही प्रेम व्यक्त करताना एवढं सगळं असं का करता. पण नवीन पिढीनी, आताच्या पिढीनीही हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते सुद्धा प्रेम व्यक्त करतातच. कारण बघा की व्हॅलेंटाईन डेला ते प्रेम व्यक्त करतात ना, फक्त स्वरूप बदललेलं आहे. स्वरूप असं झालं आहे की ते व्हॅलेंटाईन डेला चॉकलेट्स, केक, गिफ्ट्स किंवा फुलं वगैरे ते देतात आणि तेव्हाचं स्वरूप हे वेगळं होतं. आता तरुण पिढीला पुन्हा असंही वाटत असेल की एक वेळा तुम्ही मागितला आहे ना नवरा, 7 जन्माचं तुमचं बुकिंग झालेलं आहे ना, मग आता दरवर्षी कशाला पूजा करायला पाहिजे. आता बघा, आपल्याकडे जी शेती असते त्या शेतीमध्ये आपण दरवर्षी धान्य पेरतो, दरवर्षी पेरावंच लागतं ना, तेव्हाच कुठे मग त्यामध्ये आपल्याला जे मिळतं, जे मिळायचं आहे ते. म्हणून हे सुद्धा दरवर्षी प्रेम व्यक्त करणं हेही गरजेचं आहे. आपण त्याला रिचार्ज करणे असंही म्हणूया. पुन्हा नवीन पिढीला असं वाटत असेल की फक्त जे व्रत वैकल्य आहे, उपास तापास जे आहे, हे फक्त स्त्रियांनीच का करावे. आता काय आहे माहीत आहे का, स्त्रियांची सहनशक्ती ही खूप असते, त्यांचा त्याग हा खूप असतो आणि त्या त्यागामुळेच त्या कुटुंबाचं रक्षण त्या करू शकतात. देवाने त्यांना ही दैवी शक्तीच दिली आहे, ही क्षमता आहे त्यांच्यामध्ये, त्या उपास तापास करू शकतात, पुरुष करू शकत नाही. म्हणून स्त्रियांकडेच ही एक म्हणजे सामाजिक गरज म्हणून बघितली जाते आणि मग म्हणून स्त्रियाचं ह्या उपवास करायला लागलेले आहेत. पण आताचं जे वटपौर्णिमेचं स्वरूप आहे, आजच्या पिढीतील ज्या म्हणजे आपण वटसावित्रीची पूजा करतो, तर यामध्ये खूप चांगले बदल झालेले आहेत आणि ते खूप छान बदल आहेत. तर त्यामध्ये म्हणजे आता काय झालेलं आहे की पर्यावरणपूरक आणि निसर्गप्रेम वाढलेलं आहे. आजकाल बघा की या म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे किंवा रस्त्यांमुळे वडाची झाडं ही खूप कमी झालेली आहे आणि म्हणजे नाहीशीच झाल्यासारखी झाली होती. म्हणून मग वडाची फांदी तोडून त्याची पूजा करणे, त्यामुळे मग काय होतं की त्या झाडांची नासधूस होते. त्याऐवजी आता सामूहिक वृक्षारोपण हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, ट्री प्लांटेशन. आता बघा सोसायट्यांमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये ज्या आहेत म्हणजे गृहिणी आहेत, विवाहित गृहिणी ज्यांना पूजा करायची असते, तर त्या सर्वजणी सामूहिक येऊन त्यांना वेळ मिळेल तेव्हा म्हणजे त्यांच्या ड्युटीवरून आल्यानंतर सामूहिक त्या ह्या कार्यक्रम करत आहेत आणि अतिशय साग्रसंगीतपणे. त्यामुळे काय होत आहे की पर्यावरणपूरकही हा कार्यक्रम आहे, वडाची झाडं लावणे आणि विशेष म्हणजे ह्या ज्या आधुनिक सावित्री आहेत ह्या वडाचं झाड तर लावतच आहे, पण ते झाड जगवण्याची सुद्धा जबाबदारी त्या घेत आहेत. म्हणजे हा किती मोठा बदल आहे आणि हा बदल आजच्या काळामध्ये आपल्याला अतिशय आवश्यक आहे. दुसरं हे आहे की आता बदलती जीवनशैली आणि हायटेक स्वरूप आलेलं आहे. तर आता काय होतं की कामाच्या निमित्तानं खूप प्रवास करावा लागतो, मेट्रो सिटीमध्ये म्हणा किंवा
एक एक 2-2 तास त्यांना जावं लागतं. तर अशा वेळेस मग पारंपरिक साडी घालणे हे शक्य होत नाही. म्हणून आजकाल त्यांची सोय म्हणून रेडी टू विअर साडी अशी मिळते आणि मग ती साडी आपण 5 मिनिटामध्येच नेसू शकतो. शिवाय तुम्ही कम्फर्टेबल कुर्ता पायजामा सेटही घालून पूजा करू शकता. म्हणजे हा त्यामध्ये बदल एक आलेला आहे. आणि दुसरं हे की आताची जी पिढी आहे ही अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे झुकत आहे आणि कर्मकांडांपेक्षा त्यांची विचारसरणींची देवाणघेवाण यावर त्यांची विचारसरणी बदललेली आहे आणि विचारसरणींची जी देवाणघेवाण आहे ती पण अतिशय चांगली होत आहे. तर आताची ही जी आपण म्हणतो की नवीन पिढीमध्ये हे जे बदल झालेले आहेत तर हे बदल अतिशय योग्य आहे. दुसरं हे आलेलं आहे की कम्युनिटी सेलिब्रेशन म्हणजे आपण ज्याला इव्हेंट म्हणतो. ते इव्हेंट जरी करत असले तरीही त्यामध्ये त्या पर्यावरणाचं संवर्धन करत आहे. आपल्याला जो ऑक्सिजन हवा असतो वडाच्या झाडापासून तो ह्या सामूहिक ते जे प्लांटेशन करत आहे, सामूहिक वृक्षारोपण करत आहे आणि यामध्ये आजचे सत्यवान हे सुद्धा सहभागी झाले आहे. त्यांना खूप मदत केलेली आहे म्हणजे ज्या सावित्री आहे आताच्या त्यांना. आणि हे कसं आहे की त्यांना वेळ काढून त्या हे सर्व करत आहे आणि हेही खूप चांगलं आहे. कारण काय ते वडाची फांदी तोडल्यापेक्षा जर तुम्ही सामूहिक वडाची झाडं लावली, त्याचा जगवण्याचं तुम्ही जबाबदारी घेतली तर काय होतं की ऑक्सिजन वगैरे तर मिळेलच, पर्यावरणाचं पूरक साधलं जाईल आणि दुसरी गोष्ट ही की एक त्यामधून अशी प्रेमाची भावना, सद्भावना, सहकार्य हे करण्याची एक भावना होऊन जाईल. आणि आताची पिढी ही दोन्हीकडून नाते जोपासत आहे. हे एक महत्त्वाचं आहे. कारण हल्ली काय झालेलं आहे की हल्ली हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहणे हे फार गरजेचे आहे. पण तरीही आताचे सत्यवान आणि आधुनिक सावित्री ह्या भारतीय सणांचा, भारतीय परंपरांचा स्वीकार करून त्या अगदी कम्युनिटी सेलिब्रेशन का होईना पण त्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थितपणे त्या करत आहेत. तर हेही नसे थोडके. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.